बरं. आजच्या बैठकीमध्ये जर काही तोडगा निघाला नाही कर्जमाफीला घेऊन तर तुमचं आंदोलन सुरूच राहील. आमचं आंदोलन सुरूच राहणार. आम्ही आता आंदोलनासाठीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळे आलेलो आहोत. आंदोलन काय थांबणार नाही. सरकारला जो निर्णय घ्यायचा आहे तो आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घ्यावा. आम्हाला कळवावं. त्यांनी श्रेयवादासाठी तर आम्ही काही करत नाही. 7-12 कोरा झाला असं जर का सह्याद्रीवरनं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की एका क्षणात मुख्यमंत्र्यांचा जय जयकार करत आम्ही घराकडे परत जाऊ. आणखी एक महत्त्वाचा विषय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. कशा प्रकारे बघता आणि काय वाटतं सरकारचा या पाठीमागचा हेतू कसा वाटतो तुम्हाला? मी या निर्णयाचं स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांच्या सगळ्याच निर्णयाला विरोध करणारा माणूस नाही. जे योग्य आहे ते करायला काय हरकत नाही. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी म्हणून, शेतकरी नेते म्हणून आम्ही सुद्धा विचारतोय. आम्ही वर्षाला टनाला 1 रुपया या साखर संकुल निधीला पैसे देतो. किती झाले माहिती आहे? वर्षाला 13 कोटी रुपये आमचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जातात, राज्य सरकारचे जातात. ह्या पैशाचं काय झालं विचारायला नको? वर्गणी देणाऱ्या प्रत्येक माणसाला माझ्या वर्गणीचं काय झालं विचारायचा निश्चितच अधिकार आहे. त्यामुळे सरकारनं जर चौकशी केली तर काय चुकीचं आहे मला असं वाटत नाही. पण त्याच्या पाठीमागं काही राजकीय वास नसावा. कारण हल्ली मी बघितलं आहे मुख्यमंत्री सातत्यानं सर्टिफिकेटचं कोरं सर्टिफिकेट घेऊनच फिरत असतात. आला माणूस त्याची मुलाखत घ्यायची आणि त्याला सर्टिफिकेट देऊन सही करून देऊन टाकायचं. कालच दोघांना दिलं. असं कुणाला सर्टिफिकेट देण्यासाठी ही चौकशी नको. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षामध्ये काय संशोधन झालं? संशोधन होत असताना ते शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून झालं का साखर कारखान्यांना डोळ्यासमोर ठेवून झालं? याचं उत्तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. कारण त्यानं त्या ट्रस्टला वर्गणी दिलेली आहे. दुसरा मुद्दा 265 सारखी जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीला महाराष्ट्रातले बरेच साखर कारखाने स्वीकारायला तयार नाहीत. मात्र शेतकऱ्यांची ती आवडती व्हरायटी आहे. याचं नेमकं कारण काय? तांत्रिक कारण काय आहे? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तोंड मिटून याच्यावर गप्प बसलेलं आहे. याच्यावर का बोलत नाही? जर ते शेतकऱ्याचा फायद्याचं आहे तर साखर कारखानदारांना का सांगत नाही की याला तुम्ही विरोध करू नका, ही हा ऊस स्वीकारलाच पाहिजे? अजून एक माझं असं निरीक्षण आहे, राज्य सरकारचं पाडेगावला ऊस संशोधन केंद्र आहे. तिथल्या तज्ज्ञांनी मेहनत करून एखादी व्हरायटी शोधून काढली आणि ती शेतकऱ्यांनी स्वीकारली, शेतकऱ्यांना आवडली, तरीसुद्धा केवळ ती आपण शिफारस केलेली नाही म्हणून ती व्हरायटी डावलणं हे सातत्यानं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधनं होत असतं. हा काय प्रकार आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.